नमस्कार. तर आज आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करणे आणि इंट्रोडक्शन बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी सर्चमध्ये CNC सिम्युलेटर म्हणून सर्च करायचं आहे. तर बघा, एक नंबरला तुम्हाला ऑप्शन दिसेल CNC सिम्युलेटर लाईट. तर याला तुम्हाला टच करून हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर इन्स्टॉल केलेलं आहे मी. आता डायरेक्ट ओपन करतो. तर ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक इंटरफेस येईल. तर आता ह्याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स आहेत हे बघू. तर बघा, वरती लेफ्ट साईडला सी दिसेल. सी म्हणजेच कॉपीराईट. जे कॉपीराईट म्हणजे जे मशीन तयार केले, जे डेव्हलपर आहेत त्यांचं तुम्हाला याच्यामध्ये डिटेल्स दिसेल. त्याच्यानंतर आहे लँग्वेज. आता तुम्हाला लँग्वेज सिलेक्शन करण्यासाठी याला तुम्ही टच करू शकताय. तर आपण याला इंग्लिश करणार आहोत, ठीक आहे. तर त्याच्यानंतर खाली आहे MM आणि इंचेस. तर आपल्याला MMमध्ये काम करायचं असेल तर MM सिलेक्शन करायचं आणि इंचेसमध्ये करायचं असेल तर इंचेस करायचं. तर आता आपण MMमध्ये काम करणार आहोत म्हणून मी याला MM करतो. तर त्याच्यानंतर आहे साऊंड. आता आपल्याला साऊंड जर ऑन करायचं असेल तर तुम्ही ऑन करू शकताय किंवा ऑफ करू शकताय. त्याच्यानंतर आहे तर 3D व्ह्यू. आता 3D व्ह्यू म्हणजे काय बघा, जेव्हा तुम्ही याला क्लिक करणार तेव्हा तुम्हाला 3Dमध्ये दिसणार आहे, ठीक आहे. 3Dमध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही 3D व्ह्यू करू शकताय, नसेल तर याला ऑफ करा. त्याच्यानंतर आहे पोझिशन. आता या ठिकाणी बघा X आणि Z. हे जर तुम्हाला बघायचं असेल X आणि Z तर तुम्ही याला ऑन करू शकताय, ठीक आहे. याला ऑन केलं की बघा X आणि Z तुम्हाला दिसेल. त्याच्यासोबत तुम्हाला इथं TR असं ऑप्शन आहे याच्यामध्ये, हे पण तुम्हाला दिसेल. T म्हणजेच टूल नंबर आणि R म्हणजेच रेफरन्स, हे पण तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटेल. आता त्याच्यामध्ये बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे व्हिडिओचं जे काय व्ह्यू जे आहे, हे व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन करता येतं आणि सेटसुद्धा करता येते. तर बघा, असं वेगवेगळे टोटल 5 व्ह्यू आहेत. तर बघा, हे 3 नंबर व्ह्यू आहे, हे 4 नंबर, हे 5 नंबर आणि हे 1 नंबर. तर आपल्याला 2 नंबर करायचं आहे. 2 नंबर केल्यानंतर त्याच्यासमोर बघा ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये 2 नंबरला आहे मूव्ह करणे. आता मूव्ह करणे म्हणजे बघा, तुम्ही याला असं क्लिक करून टच करून एका ठिकाणून असं दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला ऑप्शन आहे रोटेट. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑप्शन रोटेट म्हणजे तुम्ही असं रोटेट करू शकताय. अशा पद्धतीनं तुम्ही रोटेट करू शकताय. असं रोटेट करून तुम्हाला काय करायचं, ह्याला व्यवस्थित स्क्रीनवरती सेट करायचं. आणि त्याच्यानंतर 4 नंबरला आहे झूम इन आणि झूम आउट. तुम्ही झूम इन झूम आउट करून सेट करू शकताय, ठीक आहे. तर बघा, मूव, रोटेट आणि झूम असं यूज करून मी ह्याला व्यवस्थित सेट करून घेतो, म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल मशीनिंग पण व्यवस्थित बघता येईल, ठीक आहे. नसेल तर स्टँडर्ड तुम्ही करू शकताय. आता हे 2 नंबरला मी सेट केलं, तुम्ही 3 नंबर केला तर ते स्टँडर्डनुसार दिसेल, ठीक आहे. स्टँडर्ड जे काही सेट आहे याच्यामध्ये काय हालचाल वगैरे करता येणार नाही. फक्त तुम्हाला 1मध्ये आणि 2मध्ये असं 2 व्ह्यूमध्येच तुम्हाला एडिट करता येतो. नसेल तर याच्यामध्ये तुम्हाला काही करता येत नाही. तर बघा, आता इथं राईट साईडला बघा वरती, तर तुम्हाला ॲप्लिकेशनच्या बाहेर पडायचं असेल तर तुम्ही इथून पडू शकताय. ओके करायचं, यस म्हणायचं आणि ॲप्लिकेशनच्या बाहेर जायचं. त्याच्यानंतर 2 नंबरला फाईलचं ऑप्शन आहे. तर फाईलमध्ये बघा काय काय ऑप्शन आहे. पहिला आहे न्यू प्रोजेक्ट. आता न्यू प्रोजेक्टमध्ये बघा, तुम्ही नवीन प्रोग्राम भरायचा असेल तर तुम्ही इथं स्टार्ट केला, न्यू प्रोजेक्ट केला आणि यस केला तर तुम्हाला न्यू प्रोजेक्ट भरता येईल. समजा तुमच्याकडे जर प्रोग्राम सेव्ह असेल मध्ये, किंवा तुम्ही अगोदर एखादा प्रोग्राम सेव्ह करून ठेवलेला असेल तर ते ओपन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये ऑप्शन आहे. जेव्हा तुम्ही याला टच करणार तेव्हा इथं बघा ओपन प्रोजेक्ट आहे. आता मी ओपन प्रोजेक्टला क्लिक केलं आणि एक्झरसाइज 2ला टच करून इथं कन्फर्म ॲक्शन केलं. कन्फर्म ॲक्शन केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तो प्रोग्राम ओपन झालेला आहे, ठीक आहे. म्हणजे अगोदरचा प्रोग्रामसुद्धा तुम्हाला जर रन करायचा असेल, बघायचा असेल तर तुम्ही तो प्रोग्राम ओपन करून बघू शकताय किंवा रन करू शकताय, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आहे बघा 3 नंबरला चेकचं ऑप्शन आहे. आता चेकला मी जेव्हा क्लिक करू, आता हे इंचेसमध्ये दिसतंय तुम्हाला. इथं बघा वर्कपीस लेंथ आणि वर्कपीस डायमीटर हे इंचेसमध्ये आहे. आता आपल्याला इंचेस नको MM दिसायला पाहिजे, तर याच्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जायचं आहे. बघा, इथं इंचेस झालेलं आहे, याला मी MM करतो, ठीक आहे. त्याला मी MM केलं. आता एकदा चेक करू आपण. बघा, आता MM दिसेल तुम्हाला. वर्कपीस लेंथ 100 MM आलेलं आहे आणि वर्कपीस डायमीटर 40 MM आहे. आता समजा आपण फेसिंग करणार आहे आणि 50 MM डायमीटरवर आपल्याला फेसिंग करायचं, तर मग त्यावेळेस तुमचं डायमीटर किती पाहिजे, 50 MM पाहिजे. हे तुम्ही असं सेट करू शकताय. आणि वर्कपीसचं जे काही लेंथ आहे ते लेंथ तुम्ही सेट करू शकताय तुमच्या ड्रॉईंगनुसार, किंवा तुम्ही जे प्रोग्राम तयार केले
त्यानुसार तुम्हाला लेंथसुद्धा सेट करता येईल. आता तात्पुरतं मी 120 ठेवलेलं आहे आणि वर्कपीस डायमीटर हे 50 ठेवलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही हे दोनच गोष्टी तुम्हाला सेट करायचे आहेत. पहिलं वर्कपीस लेंथ आणि वर्कपीस डायमीटर, आणि बाकीचे सुद्धा आपले 2 ऑप्शन आहेत ते तुम्हाला हळूहळू पुढं समजत जाईल. तर त्याच्यानंतर 4 नंबरला ऑप्शन आहे टरेट. आता या टरेटमध्ये तुम्ही टूल सिलेक्शन करू शकताय किंवा टूल त्या ठिकाणी ठेवू शकताय. तर आता टरेटमध्ये बघा टोटल 8 स्टेशन आहेत. तर 8ही स्टेशनमध्ये आपण 8 टूल याच्यामध्ये ठेवू शकतो. तर आता बघा सर्वप्रथम आपण प्रोग्राम बघू. तर मी प्रोग्राममध्ये बघा T0101 म्हणजे टूल नंबर 1मध्ये मी टूल टाकलेला आहे. म्हणून मी काय करणार आहे, या टरेटमध्ये जातो आणि टरेटमध्ये जाऊन 1 नंबरमध्ये टूल असं मी ठेवणार आहे. ठीक आहे. बघा आता 1 नंबर हे पूर्ण ब्लँक दिसतं, इथं काही दिसत नाही. तर आता ह्याच्यामध्ये बघा टूल कॅटलॉगमध्ये जर तुम्ही बघितलात तर वेगवेगळे तुम्हाला टूल्स दिसत असतील. तर काय काय टूल्स लॉक आहेत आणि काय काय टूल्स आपल्याला यूज करता येतात. ठीक आहे. आणि त्याच्यासमोर लिहिलं आहे पण बघा कशासाठी कुठलं टूल यूज करायचं. आता मला समजा टर्निंग करायचं असेल तर इथं बघा जनरल टर्निंग आहे, किंवा इथं खाली बघा जनरल टर्निंग अँड फेसिंग. तर या टूलने आपण टर्निंग पण करू शकतो आणि फेसिंग पण करू शकतो आहे. तर आता आपल्याला फेसिंग करायचं असेल तर तुम्ही याचं यूज करू शकता. ठीक आहे. तर मी याला टच करतो, टच करून 1मध्ये असं नेऊन ठेवतो त्या ठिकाणी. ठीक आहे. किंवा समजा मला 1मध्ये नको असेल, 2मध्ये असेल तर तुम्ही इथं असं टच करून परत इथं 2मध्ये ठेवू शकताय. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला कुठल्याही स्टेशनमध्ये तुम्हाला टूल ठेवता येईल. ठीक आहे. 1 पासून 8 पर्यंत. आता प्रोग्राममध्ये 1 आहे म्हटल्यानंतर मी 1मध्येच ठेवणार, म्हणून इथं 1मध्ये ठेवलं. एकदा आपण स्क्रीनवर चेक करू. बघा इथं जॉब आहे तुमचं 50 डायमीटरचा जॉब आला. टूल पण तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. हे जॉब आणि हे टूल. ठीक आहे. हे 2 गोष्टी आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. त्याच्यानंतर खाली वर्नियर आहे. आता वर्नियर आपण एकदा ॲक्च्युअल मशीनिंग झालं की वर्नियर बघू. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा टरेटच्या खाली एक ऑप्शन आहे स्क्रीन. आता जेव्हा तुम्ही याला स्क्रीनला टच करणार आहे तर तुमच्यासमोर स्क्रीन ओपन होईल. बघा त्याला मी टच केलं, स्क्रीन गेलं, परत त्याला टच केलं, स्क्रीन आला. आता फक्त स्क्रीन आलं आहे. आता इथं आपल्याला कुठलंही कीबोर्ड वगैरे दिसत नाही आहे. तर कीबोर्ड आपल्याला शो करण्यासाठी इथं बघा खाली राईटला बघा तुम्ही, राईट साईडला खाली करायचं, त्याला क्लिक केलात न्यूमेरिकल्स आणि अल्फाबेट वगैरे दिसतील. याचा यूज करून तुम्हाला काय करता येईल, प्रोग्राममध्ये भरता येईल. ठीक आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही याचं यूज करू शकताय. हे फक्त इंट्रोडक्शन आहे. याच्यामध्ये मी सांगितलं आहे कशामध्ये काय करायचं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युअल प्रोग्राम भरणार आहे. प्रोग्राम भरते वेळेस काय काय करायला पाहिजे ते बघणार आहोत. आणि प्रोग्राम भरल्यानंतर मग सिलेक्शन, टूल सिलेक्शन करणे, जॉब सिलेक्शन करणे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. इथं बघा वर्नियर पण आहे, जसं की मी आत्ता सांगितलं वर्नियर आहे म्हणून. तर त्या वर्नियरमध्ये तुम्हाला असं व्यवस्थित हे डायमीटर वगैरे चेक करता येईल. एक क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी हा आहे. एवढं परफेक्ट येणार नाही, परफेक्ट येईल पण तुम्हाला तेवढं परफेक्ट सिलेक्शन करावं लागेल. ठीक आहे. परफेक्ट सिलेक्शन केले की परफेक्ट येणार. आता बघा मी लेंथ 120 आहे तर 120 बरोबर आलं आहे. तसंच जर तुम्ही इथं डायमीटरलासुद्धा सिलेक्शन केलं परफेक्ट तर परफेक्ट इथं येईल, पण तेवढं परफेक्ट तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा डायमीटर 50 आलं, लेंथ 120 आलं. असं तुम्ही सेट करून बघू शकताय, म्हणजे चेक करू शकताय. हे नंतर आहे, जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल मशीनिंग करणार आहे तेव्हा तुम्हाला हे नंतर करता येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा इंट्रोडक्शन होता. तर या इंट्रोडक्शनमध्ये हे सगळे ऑप्शन्स आहेत, ह्याचा आपल्याला हळूहळू यूज करायचं आहे. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला डिटेल्समध्ये माहीत होईल. ठीक आहे. थँक्यू.